आपलं किती नशीब आहे, की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारशात कुठेतरी आहे. पण महाराष्ट्रात राहतोय. आपली मूळ मातृभाषा जर बघायला गेलं तर ती मराठी आहे. आणि नो डाउट मराठीला नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजे ही अशी व्यक्ती मी आहे. मराठी मुलांबद्दल बोलायला गेलं ना, तर आपल्या मुलांमध्ये जी स्किल आहे ना, ती मला नाही वाटत कोणामध्ये आहे. त्या आपल्या 4 भिंतीच्या बाहेर पाठवा. त्याच वेळेस आपल्याला आपलं जग कळणार आहे. कारण गावातला जो सरपंच असतो ना, त्याला फक्त गावच ओळखत असतं. हे बघा, काही लोकं नावं ठेवतात. जॉब, जॉब काय करतो, बिझनेस कर. आणि आजकाल तर तुम्हाला ट्रेंड माहिती आहे, चहाचा गाडा, वडापावचा गाडा. हां, हां. हां, फ्रँचायझी तर खूप हां. लोकं घेतात. मराठी माणसांना आपल्याला नाही चान्स द्यायचा. खरंच असं होतं का? सी पॉलिटिक्सचं सगळीकडे असतं. ते म्हणतो ना, बोलणाऱ्याची माती पण निघते. अगदी करेक्ट. ते तसा विषय सो मग आहे करेक्ट यांमध्ये. नाही म्हणजे आपल्यापासून लोकांनी मोटिवेट व्हायला पाहिजे. Right. असं मराठी माणसांनी राहिलं पाहिजे. मराठी माणूस मराठी माणसाला पुढे पण नेतो आणि मागे पण खेचतो. दोन्ही. एका नाण्याला दोन्ही बाजू असतात. बाजू असते. नमस्कार. मी सारिका बुतारे. द सारिका शो पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सो आज आपल्यासोबत आहे प्रमाथी गिड्डे मॅडम, ज्यांना 4.5 वर्षांचा मल्टीनॅशनल कंपनीमधला हायरिंगमधला एक्सपिरियन्स आहे. सो कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आज कॉर्पोरेटकडे मॅडम कशा काय वळाल्या? पण डेफिनेटली कॉर्पोरेटमध्ये जाण्याची प्रत्येकाची खूप इच्छा असते. पण तिथे जाण्यामध्ये जो संघर्ष करावा लागतो बेसिकली बऱ्याच साऱ्या मुलांना ज्यांचे स्वप्न असतात. तर त्या संघर्षामध्ये नेमक्या काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, हे आज आपण डिस्कस करणार आहे. मॅडमसोबत आज आपण खूप सगळ्या गप्पा करणार आहे आणि तुम्ही जर स्पेसिफिकली कॉर्पोरेट लाईफसाठी खूप स्वप्न रंगवत असाल, तर एकदम करेक्ट स्टेप आज आपल्याला मॅडमकडून मिळणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. सो मॅडम काय सांगाल? तुम्ही सुरुवात कशी केली? पहिलं तर खूप-खूप धन्यवाद, की तुम्ही मला द सॉरिका पॉडकास्ट या चॅनलवरती इन्व्हाईट केलं आणि कुठेतरी तुम्हाला पोटेन्शियल दिसलं, की ॲज अॅन एच-आर मी सगळ्यांना गाईड करू शकते किंवा करियर गाईडन्सचा आपण एक छोटासा प्रोग्राम इथे करू शकतो. अ, प्रत्येकाच्या आयुष्यात ना अडचणी असतातच आणि माझं तर टोटली फील्ड खूपच वेगळं आहे. म्हणजे मी करियर स्टार्ट जे आपण म्हणतो, की सगळ्यांना प्रश्न असतो, की आता 10वी नंतर काय करायचं? तर माझी लाईफ बेसिकली खूप डिफरंट होती. सो आय स्टार्टेड विथ डिप्लोमा. ते मी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून केलं, सिव्हिलमधून केलं. अँड देन आय जम्प्ड टू लाइक इंजिनिअरिंग. मग मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर मग मी खूप कन्फ्युज्ड आहे. जसं की सगळे मुलं कन्फ्युज्ड असतात, की आता झालं, आता इंजिनिअरिंग झाली, मग आता काय? मग आय डोंट नो हाऊ बट मी टेक्निकली एवढी स्ट्राँग नव्हते. सो आय वॉज गुड इंटू कम्युनिकेशन्स अँड मग मी जंप केलं थ्रू एम-बी-ए अँड देन आय स्विच टू एच-आर आणि असंच रडत खरंच म्हणलं तरी चालेल. पण आज 4.5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि जर्नी इज स्टिल गोइंग ऑन विथ भरपूर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. ग्रेट, ग्रेट. सो आज तुमच्याकडे बघून खूप सगळ्या मराठी मुलांना असं वाटतं, की आपणही कॉर्पोरेट लाईफ जगावं किंवा आपण हे करावं. सो बेसिकली मग ह्या सगळ्या मुलांना जो मेजर फॅक्टर आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मी डिस्कस करायला प्रिफरन्स देईल, तो आहे कम्युनिकेशनचा, राइट? सो मग कम्युनिकेशनच्या काय बेस्ट टिप्स आहेत किंवा इंग्लिश कम्युनिकेशनवरती कसं वर्क केलं पाहिजे? बेसिकली आपलं जसं की आपण महाराष्ट्रात राहतोय. आपली मूळ मातृभाषा जर बघायला गेलं तर ती मराठी आहे. आणि नो डाउट मराठीला नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजे ही अशी व्यक्ती मी आहे. हालांकी माझं जर मी तुम्हाला सांगितलं तर माझं जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे दॅट इज फ्रॉम कॉन्व्हेंट आणि माझ्यासाठी मराठी शिकणं खूप अवघड होतं. आणि तसं बघायला गेलं तर. पण जर तुम्ही म्हणलात, की ॲक्चुअली कम्युनिकेशन शिकायचं असेल, तर त्याला मुळाशी जावं लागतं. कारण आज जे लहान बाळ असतं ना, ते आईच्या पोटातून बाहेर आल्या-आल्या नाही डायरेक्ट मराठी डायरेक्ट बोलायला शिकत, बरोबर? करेक्ट. आपण आपली सराउंडिंग मॅटर करते त्यासाठी. द बरोबर. फर्स्ट स्टेप, की आपले आई-वडील शिकवतात. आई म्हण, बाबा म्हण, हे आपल्याला शिकवलं जातं. कुठलीही लँग्वेज असू द्या मग ते. मग त्याच्यासाठी ना तुम्हाला एक बेस असतो, जो काही सराउंडिंग असतो. परत तुमची शिकण्याची इच्छा किती आहे, त्याच्यावर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात, की तुम्हाला खरंच ती लँग्वेज शिकायची आहे का? देन इट कम्स अगेन लाइक तुम्ही प्रॅक्टिस किती करताय? हे खूप गोष्टी आहेत, की आपण नाही का फोन घेतला, की Insta स्क्रोल म्हणजे स्क्रोलच करत बसणार. आपल्याला वेळ गेलेला कळत नाही. मग हे म्हणजे तुम्हाला लँग्वेज शिकायची तर तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे.
अच्छा. हे असं साधारण जर आपण बघितलं, की एक मराठी मुलगा आहे, ज्याचं बॅकग्राऊंड झेडपी स्कूलमधून जो शिकलेला आहे, 11वी-12वी झाली आणि अशा एखाद्या व्यक्तीला डिग्रीनंतर जर आता कॉर्पोरेटमध्ये यायचंय, तर मग त्यांनी साधारण किती महिने केलं पाहिजे किंवा किती साधारण वेळ लागतो इंग्लिशवरती कमांड यायला? ओके. तर बेसिकली कसं आहे, तुम्ही कुठली पण लँग्वेज घ्या, किंवा कुठली पण स्किल घ्या. तुम्हाला मिनिमम 40-45 डेज लागतात, की अंडरस्टँडिंग जे असते ना, ते समजायला थोडा वेळ लागतो. कारण तुम्ही बघायला गेलात, की तुम्हाला मुळापासून सुरुवात करावी लागते. इट्स लाइक यू स्टार्ट फ्रॉम ए-बी-सी-डी, राइट? म्हणजे असं नाही, की तुम्हाला ए शिकायचं नाही. माझं म्हणणं काय, की तुम्ही छोटे-छोटे स्टेप घ्या. तुम्ही ग्रामर शिका. मग तुम्ही कम्युनिकेशन शिका, मग तुम्ही ग्रुप डिस्कशन्स करा, तुम्ही रीडिंग करा आणि ॲक्चुअली ना रीडिंग खूप मोठं पार्ट आहे. कारण तुम्ही जे शब्द असतात, तुम्ही ते प्रनाउन्स कसे करताय, हे फार महत्वाचं असतं. आणि मग परत मी जसं की म्हणलं सातत्य हवं आहे आपल्याला. अ, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही इन्कल्केट करू शकता. देन यू गो फॉर मूव्हीज. आपण जसं मराठी मूव्ही बघतोय, हिंदी मूव्हीज बघतोय. यू गो अँड लाइक तुम्ही जाऊन इंग्लिश मूव्हीजला अप्रोच करा. तुम्ही Netflix यूज करताय सो चांगल्या पद्धतीने कसं आहे सोशल मीडिया आज असं आहे, की तुम्हाला ते जेवढं पाहिजेल तेवढं वाईट वळणावर पण नेतंय आणि जेवढं पाहिजे तेवढं चांगलं वळणावर पण नेतंय. ते आपल्या हातात आहे, की तुम्हाला काय करायचं ते. सो गो फॉर नाईस. तुम्ही चांगले सीरीज बघू शकता. ओके, इंग्लिश सीरीज आहेत. तुम्ही ते फॉलो करू शकता. तुम्ही YouTube यूज करू शकता आणि आता तर फार म्हणजे इतकं वास्ट नॉलेज आलंय सगळीकडे आणि एवढे सारे साधनं उपलब्ध आहेत. तर यू कॅन डू एनिथिंग असं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. सो जर आता आपण असा विचार केला, की नाही माझ्याकडे एक चांगला स्मार्टफोन आहे, माझ्याकडे एक छान लॅपटॉप आहे आणि वेळही आहे, राइट? ठीक आहे. सो असं जर आपण म्हटलं तर साधारण किती टाईम लागू शकतो? म्हणजे एक आपण पकडू शकतो का, की एक 6 महिने किंवा 1 वर्ष? नाही, एवढ्याची काही गरज नाहीये. ओके. जर तुम्हाला यायचंच आहे आय-टीमध्ये जसं की तुम्ही मला विचारलं, की तुम्हाला आय-टीमध्ये यायचंय, तर किती इंग्लिशची गरज आहे? सी बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे, की तुम्ही तुमच्या स्वतःला इंट्रोड्यूस करू शकता, की तुम्ही काय स्किलवरती काम करताय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजेल आहे. अच्छा. तुमचं करियर गोल्स तुम्हाला सांगता आले पाहिजे, की लाइक आता इंटरव्ह्यूमध्ये भरपूर क्वेशन्स असतात. तुम्ही स्वतः प्रिपेअर व्हा त्या गोष्टींसाठी. तुम्ही स्वतः टाईम घ्या. ओके, ओके. ॲट तुम्ही स्टार्ट करा आणि कसं आहे प्रत्येकाची ग्रास्पिंग जी पॉवर असते ती वेगळी असते. काही जणांना 2 दिवसात समजून येतात गोष्टी. काही जणांना 8 दिवस शिकवलं तरी समजत नाहीत. करेक्ट, करेक्ट. तर डिपेंड्स अगेन, डिपेंड. की तुम्ही कितपत प्रॅक्टिस करताय आणि त्या गोष्टी कंटिन्यू करताय. अगदी करेक्ट. सो आता जर आपण असा विचार केला, की यार आपला बेस नाहीये किंवा आपल्याला लँग्वेजला पण थोडासा वेळ द्यावा लागेल. तर आता हा एक पार्ट झाला, ठीक आहे, एच-आर हायरिंगमध्ये, की बाबा मला कम्युनिकेशन चांगलं जमलं पाहिजे. मग आता ह्या व्यतिरिक्त अजून जसं की आपण एक पर्सनॅलिटी म्हणतो. आपल्याला बघूनच कळतं, की हा गावाकडचा आहे, हा शहरातला आहे. सो तुम्हाला काय वाटतं, की ॲज अ तुम्ही जेवढा एक्सपिरियन्स घेतला, एवढ्या वर्षांपासून काम करताय, कशी असली पाहिजे पर्सनॅलिटी आय-टीमध्ये येण्यासाठी? मी एक किस्सा सांगते बेसिकली तुम्हाला आणि ह्या प्रश्नाचं पण मी उत्तर लगेचच देते. मीन्स ज्यावेळेस मी कॉर्पोरेट लाईफ स्टार्ट केली ना, माझ्यावरती खूप टॉन्टिंग्स झाल्या. बेसिकली मला खूप डाउनग्रेड केल्यासारखं झालं तर ते का, की माझा हा लूक आहे असा. म्हणजे मी आधीपासूनच चंद्रकोर लावते आणि मी मराठी कल्चरला खूप टच आहे. इव्हन दो मी कॉन्व्हेंट कल्चरमधून आलेली आहे. अपब्रिंगिंग माझं तिथून झालंय. पण गेले 10 ते 12 वर्ष मी खूप टच आहे मराठी रूट्सला. तर लोकांचा बघण्याचा जो अप्रोच असतो ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट लाइक हाईट अँड वेट वाईज इट्स डिफरंट ओके. पण आपण म्हणतो ना, की तुमचं लुक्स राइट. तर ते एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन पण बनते मी अँड अदरवाईज लोकं पिन पॉइंट पण करतात. "अरे, ही तर मराठी आहे." म्हणजे लगेच ते लगेच सांगतात. हां. मग असं आणि काही लोकं जे असतात जे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत आपण म्हणायला गेलो तर कसं होतं ना बेसिकली त्यांना थोडंसं वेगळंच म्हणू शकतो आपण त्यांच्यामध्ये एक वेगळी गोष्ट असते, की ते थोडंसं इनबिल्ट असतं बरं का लोकांच्या काही ओके. इनबिल्टच पर्सनॅलिटी सो दॅट इज विथ यू. पण तुम्ही स्वतः पण ते डेव्हलप केली पाहिजे हां. करेक्ट. हां. तर ते माझ्यासोबत थोडंसं इश्यू होते, की अरे, ही तर टिपिकल आहे आणि एच-आर म्हणाला ना, तर ते थोडंसं लोकांचा विचार करण्याची पद्धत पण वेगळी असते. जसा की
लाइक आता जसं एच-आर मध्ये सगळ्यांना असतं, की एच-आर म्हणजे अरे खूप हाय-फाय स्टँडर्ड्स आणि परत त्यांचे ड्रेसिंग सेन्स. मला म्हणजे मी अशी होती, की नाही हे ऑरा आपण बदलायचं आहे कुठेतरी. मला असं होतं, की नाही हे असं नाही चालणार. त्यांची थिंकिंग कुठेतरी बदलली पाहिजेल की एच-आर म्हणजे फक्त शॉर्ट्स आणि एकदम हाय-फाय आणि एकदम कूल लुक्स असं काही नसतं. तुम्ही त्या एच-आरच्या डेझिग्नेशनला मला कुठेतरी न्याय द्यायचा आहे, की नाही मग की फक्त ड्रेसिंग्सवरतीच तुम्ही जाऊ नका. तर एवढंच मला सांगायचं की आणि अगेन इफ यू गो टू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तुमचं डिसिप्लिन मॅटर करतं. करेक्ट. ओके. तुम्ही किती नीट अँड टायडी आहे ना, तुम्ही किती अ, हजाराचा ड्रेस घातला दॅट डझंट मॅटर. ओके. या ड्रेसेस आर आय एंड ओके. तुम्ही तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीला ज जर मीन्स यू नो लाइक यू वेअर समथिंग सो ते तुम्हाला तरी व्यवस्थित वाटतंय का? है ना? तुम्ही 4 लोकांना तुम्ही छान दिसताल, म्हणून तुम्ही छोटे कपडे घालून जर कोणाला इम्प्रेस करायला जात असाल, ओके, तर दॅट इज नॉट अन गुड आयडिया. नो. त्याच्यावरून माणसं तुम्हाला इम्प्रेस नाही होऊ शकत. ते 2 मिनिटाचं अट्रॅक्शन असतं, ओके. राइट. या. तर तुम्ही स्वतः समोरच्यावरती किती इम्पॅक्ट करताय, हे तुमच्या कम्युनिकेशनवर अगेन इट कम्स, ओके. अँड इट इज अंडर अगेन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इफ यू सी. राइट. अगदी करेक्ट. सो थोडक्यात संस्कृतीला घेऊन काम करणं येस. यांचं बेस्ट एक्झाम्पल आहात तुम्ही. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की यार मी कुठेही गेलो किंवा गेले तरी पण मी माझी संस्कृती नाही सोडत. नाही सोडणार. तर हे अगदी करेक्ट आहे. कारण की मराठी संस्कृतीचा रूट खूप डीप आहे. ह्याच्या बाकी भाषा आहेत. या नंतर आल्या. बरोबर. की त्यामुळे त्या भाषांचे संस्थापक माहितीत आपल्याला. पण मराठी भाषेचे संस्थापक आपल्याला अजूनही माहीत नाही. कारण ती 1,500 वर्ष पुराणी लँग्वेज आहे. सो ही खूप चांगली ब्युटी तुम्ही जपताय. खूप छान वाटलं मला. सो आता जर आपण मराठी मुलांकडे वळालो बेसिकली, तर मराठी मुलांसोबत मी तर डेलीच डील करतेच. हो. प्रत्येकाच्या मनात एक फोबिया भरलाय, की आय-टी म्हणजे असं काहीतरी वेगळं असेल. म्हणजे एक भीती आहे ओव्हरऑल आणि खूप सारे मुलं घाबरतात सुद्धा. म्हणजे शहरात आल्यानंतर, की अरे हे सगळं काय कल्चर आहे. तर आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून काम करता, तर खरंच आय-टीचं कल्चर आतून कसं आहे? आता ह्याच्यामध्ये परत 2 प्रश्न पडतात, की एक आपल्या मराठी मुलांसाठी आणि परत आतमधलं कल्चर. ओके. अ, हे बघा मराठी मुलांबद्दल बोलायला गेलं ना, तर आपल्या मुलांमध्ये जी स्किल आहे ना, ती मला नाही वाटत कोणामध्ये आहे. कारण आपण इतके संशोधन लावू शकतो. म्हणजे आपल्याकडे खूप रूट्स आहेत. एक काम करायसाठी आपल्याकडे 10 मार्ग आहेत. आणि ते खरं आहे. आणि मी हे ऑब्झर्व्ह केलंय, की तुम्ही 2 व्यक्ती समोर ठेवा. एक मराठी माणूस आणि एक नॉन मराठी म्हणलं तरी चालेल आपण त्याला. तुम्ही त्या मराठी माणसाला सांगितलं ना, ए टू बी जायचंय. ओके. किंवा इफ यू वॉन्ट टू गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तो आहे ना 10 रस्ते काढेल तिथे जायला. पण तो नॉन मराठी काय करेल, इधर से इधर तो जाना है, चलो. समजलं? एक मी मला हे सांगायचंय, की आपल्यामध्ये स्किल आहे, तर ती जर बाहेर काढायची असेल ना, तर त्या स्किलला अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी कम्युनिकेशनची खूप गरज आहे. ओके. अँड द नेक्स्ट थिंग इज कुठेतरी खरंच मराठी मुलं घाबरतात, मुलं-मुली दोघं पण, की मी टिकेल का? माझं काय होईल? गावातून तर कधी बाहेरच नाही निघालो. आता पुण्यात जायचंय, मुंबईत जायचंय. पुणे, मुंबईच्या बाहेर पण जग आहे. दिल्लीला जायचंय, हैदराबादला जायचंय. ओके, एक्स-वाय-झेड स्टेट्स आहेत. तर अ, घाबरायची काही गरज नाहीये. कारण जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि कुठेतरी सेल्फ मोटिव्हेशन लागतं. आज मी पण माझ्या फॅमिलीला सोडून गेली 10 वर्ष एकटी बाहेर राहतेय. तर हां, तर कुठेतरी मी पण एकटी राहिलेली आहे. तो एकटं राहणं खूप गरजेचं आहे, की मला पॅरेंट्सला पण हेच सांगायचंय, की तुम्ही कुठेतरी आपल्या मुलांना त्या आपल्या 4 भिंतीच्या बाहेर पाठवा. त्याच वेळेस आपल्याला आपलं जग कळणार आहे. कारण गावातला जो सरपंच असतो ना, त्याला फक्त गावाचं वगैरे असतं. करेक्ट. आणि जो मुलगा किंवा मुलगी काहीतरी अँबिशन, ड्रीम घेऊन बाहेर पडते ना, तिला सगळेजण ओळखतात. आणि हे जे तो ऑरा वेगळाच असतो. करेक्ट. आणि परत जर इफ यू जम्प बॅक टू ऑफिस कल्चर, तर कुठेतरी डॉमिनेशनचा पार्ट आहे. हे मी ऑन कॅमेराज बोलते. कारण ते सगळ्या जगाला माहिती आहे. फक्त लोकं बोलून नाही दाखवू शकत, की बाबा नाही हां, खरंच हां, हे नाही, नाही खूप चांगलं आहे. नाही.
काही नाही चांगलं बॉस. हां, कारण थोडा इश्यू आहे. कल्चरमध्ये इश्यू 100% मी म्हणते. तुम्हाला कुठेच वर्क लाईफ बॅलन्स भेटणार नाही. हे काय झालं, वर्क लाईफ बॅलन्स पण एक पार्ट आहे ऑफिसचं. हे असं झालं, विष पण प्यायचंय आणि जिवंत पण राहायचंय. ओके. ते असं नाही होऊ शकत. तुम्ही पडलाय ना, तर तुम्हाला पोहावं लागणारच आहे असं. आणि टॉक्सिक कल्चर आहे. म्हणजे बोटावर मोजण्या एवढे ऑफिसेस असतील, जिथे वर्क कल्चर चांगलं आहे. मी सगळ्यांना नावं नाही ठेवू शकत. कारण आज जिथे मी काम करते, तिथे त्रास होतो, पण तेवढंच मग अगेन बॅलन्स पण आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की समोरच्या व्यक्तीला कसं टॅकल करायचंय किंवा सिच्युएशन्सला कसं टॅकल करायचंय. आणि देन इट कम्स लाइक थोडंसं इरिटेट होतो. कारण 9 ते 7 फक्त 9 ते 6 नसतं. तुमचे पहिले 2 तासाचं ट्रॅव्हलिंग असतं, घरातले कामं करायचे असतात. इव्हन इट इज अ गर्ल ऑर अ बॉय दोन्ही पण हां. असं मी म्हणत नाही, की मुलींनाच सगळं काम असतं किंवा ज्या मॅरिड वुमेन आहेत, की त्यांनाच सगळं काम असतं. असं काही नाहीये. दोघं पण आता लाइक वर्किंग. हां, वर्किंग आहेत आणि थोडंसं सगळ्यांची जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. तर ते पहिले 2 तास आणि ट्रॅफिकचं नंतरचं लाइक ऑफिस संपल्यानंतरचे 2 तास, द होल डे इज गोइंग इंटू दॅट. ओके. राइट? म्हणजे तुम्ही फुल्ली एंगेज आहात. हां. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही स्वतः कसं हॅपी ठेवू शकता हे पण खूप गरजेचं मग आहे. कसं हॅपी ठेवतात ते लोक? यू डू एनिथिंग सम सॉर्ट लाइक कोणी तर काही जण गेम्स खेळत बसतात, मग कोणी कोणाशी लाइक फोन कॉल्स, यू टॉक टू युअर फॅमिली. आहे ना, आपण त्यांना वेळ देत नाही. म्हणजे लिटरली असं पण होतं, की कामच करतोय मुलगा-मुलगी, घरी जात नाहीये, हे माझ्यासोबत होतं आणि मी त्याच्यासाठी खूप रिग्रेट फील करते, की मी माझ्या घरच्यांना नाही वेळ देऊ शकत आहे. सम सॉर्ट ऑफ थिंग. सॅटर्डे संडे फक्त लोकांना सुट्टी असते असं वाटतं. पण त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी असतात. लाइक की आता मी जनरली ऑब्झर्व्ह केलंय. आता आपण आय-टी पार्कमध्ये बसून हा पॉडकास्ट शूट हां, करतोय राइट. आज. हं. तर जनरली खूप सायलन्स असतो सॅटर्डे संडेला हं, हं. आणि हेच कुठेतरी अट्रॅक्ट करतं सगळ्यांना. राइट. सो जर आपल्या वयाच्या आपल्याला 35शीला जर आपल्याला आपली लक्झरियस लाईफ जगायचं असेल, तर खरंच प्रॅक्टिकली साधारण एखाद्या मराठी मुलाला किती वेळ लागला पाहिजे हे सगळं शिकून एंट्री घ्यायला? हां. सी बेसिकली 21-22 तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय. देन यू हॅव नेक्स्ट 10 इयर्स इन युअर हँड. राइट? ओके. फर्स्ट 5 इयर्स खूप स्ट्रगल करा. कारण ती इनिशियल स्टेज आहे तुमची. आत्ता जर टाईमपास करत बसला, देन यू हॅव नथिंग इन युअर हँड. बरोबर? एक ना लाइक a जनरल क्रायटेरिया आहे. व्हॉटएव्हर युअर एज इस देअर, इंटू 2 इज युअर सॅलरी. ओके. ओके. राइट? इफ यू कंपेअर तुम्ही असं एक छोटासा जनरलचा क्रायटेरिया आहे, पण तो पण काही लोकं पार करत आहेत. त्याच्यामध्ये पण मी फार खुश आहे. ओके. इट इज इंटू 3 म्हणजे त्यांच्या एक्सपिरियन्सच्या इंटू 3 सुद्धा त्यांना सॅलरी आहे. आणि जनरल क्रायटेरिया इज इंटू 2 दॅट इज 80-90% ऑल ओव्हर. तर हे जर तुम्हाला कुठेतरी ब्रेक करायचं आहे आणि इफ यू लाइक तुम्ही जर असं म्हणताय, की तुम्हाला आफ्टर 10 इयर्स ऑर 12 इयर्स इफ यू वॉन्ट अ गुड लाईफ, अपग्रेड युअर स्किल्स, नथिंग एल्स. शिकल्याशिवाय पर्याय नाही. पर्यायच नाहीये तुमच्याकडे. कारण हे बघा काही लोकं नावं ठेवतात. जॉब, जॉब काय करतो, बिझनेस कर आणि आजकाल तर तुम्हाला ट्रेंड माहिती आहे, चहाचा गाडा, वडापावचा गाडा. हां, हां. फ्रँचायझी तर खूप लोकं घेतात. आय एम नॉट सेइंग नो टू बिझनेस. कारण बिझनेस एक खूप वेगळं क्षेत्र आहे. तर सगळेच बिझनेस करायला लागले तर काम कोण करणार? हा पण एक प्रकार आहे ना खूप मोठा आणि प्रत्येकालाच बिझनेस जमेल असं नसतं मॅम आणि प्रत्येकालाच जॉब जमेल असंही असं नसतं. नसतं. सो अगेन इट कम्स लाइक तुम्हाला जर कॉर्पोरेटमध्येच राहायचंय, तर तुम्ही XYZ कुठल्या पण टेक्नॉलॉजीमध्ये जर काम करत आहात, तर त्याचा एक पाऊल पुढे रोज अभ्यास करत राहा. रोज इन द सेन्स कसं असतं, तुम्ही जे 10 रील्स बघताय ना, त्याच्याऐवजी एक YouTube व्हिडिओ बघा. त्याच्यातून तुम्ही लर्निंग घ्या. सिंपल फॉर्म्युला आहे, की तुम्ही जे डान्सचे व्हिडिओज बघताय और सिंगिंग व्हॉटएव्हर, ओके. मी काही जज नाही करत आहे कोणाला, पण मग त्याच्याऐवजी 1-2च मिनिटाचा व्हिडिओ इकडे YouTubeला येऊन बघा. अदरवाईज Instaला पण येतात. व्हेरेव्हर यू आर. कारण आजकालचं 90% क्राउड Instagramवरतीच आहे. करेक्ट, करेक्ट. ग्रेट. सो मॅम मला काही विचारायला आवडेल तुम्हाला, की आता बऱ्यापैकी लोकं आय-टीमध्ये जातात तर खरं. मग खरंच आता समजा एखाद्याने एवढं सगळं केलं आणि गेला इंटरव्ह्यूला आणि बिकॉज ऑफ सम रिझन आता असं होतच नाही, की बाबा आपण गावाकडची मुलं आहे किंवा शहरातले जरी असेल, तरी पण आपल्याला तो कॉन्फिडन्स नाही कम्युनिकेशनचा. आपण एनिवेज शिकलो.
तर असं होत नाही की फर्स्ट इंटरव्ह्यूमध्ये क्रॅक झालं. तर तुम्हाला काय वाटतं की काय करेक्ट स्टेज असली पाहिजे किंवा किती इंटरव्ह्यूज द्यायला पाहिजे? आणि कम्युनिकेशनमध्ये काय लेव्हलनी आपण प्रिपरेशन करून मग ते क्रॅक करायला पाहिजे? म्हणजे किती इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे एका कॉमन माणसाने, की तेव्हा त्याला कळेल की आता मी थांबलं पाहिजे किंवा अजून दिलं पाहिजे? राइट, राइट. बेसिकली ना तुम्ही एकतर डायरेक्ट इंटरव्ह्यूला अजिबात जाऊ नका. म्हणजे ओके. काही जण असतात ना, माझं नशीब काढलंय, देवाला पाया पडला, नारळ फोडला, चला इंटरव्ह्यू. सर काय काय असे माझ्याकडे भरपूर केसेस असतात. तर असं काही करू नका. अ, थोडंसं प्रिपेअर व्हा. ओके. आता तुम्हाला माहिती आहे साधारण 15 तारखेला फॉर एन एक्झाम्पल 15 तारखेला माझा इंटरव्ह्यू. तुम्ही 8 तारखेपासून 1 तारखेपासून अभ्यास करायला चालू करा. अभ्यास म्हणजे फ्रेशर्ससाठी कम्युनिकेशनचा अभ्यास असतो. एक्सपिरियन्ससाठी तर यू नो किती म्हणजे प्रत्येकाच्या स्किलमध्ये तुम्हाला किती टाईम लागेल लर्निंगला, इट अगेन डिपेंड्स अपॉन युअर एक्सपिरियन्स. ओके. आणि कम्युनिकेशनचं बघायला गेलं तर तुम्ही तुमचे जे 4 टाळकी म्हणतो ना आपण, ते मित्र असतात ना, त्यांच्या समोर तरी जाऊन डोकं फोडा, की "बाबा मी हे असं केलंय, तू बघ आणि मला सांग मी बरोबर बोलतोय." किंवा ॲटलीस्ट तू जज तरी कर मला. कारण की आपल्या मित्रासारखं आपल्याला कुणीच जज करू शकत नाही या जगामध्ये. किती पण चांगला मित्र असेल, जो तुमच्यामध्ये चुका काढणार असेल, तेच पाहिजेल आहे आपल्याला इथे. करेक्ट. तर तुमचा मित्र-मैत्रीण इथे तुमची खूप चांगली साथ देऊ शकते, मला असं वाटतं. तर तुम्ही काय करा, थोडंसं प्रिपेअर करा स्वतःला. इंट्रोडक्शन प्रिपेअर करा. तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट्सवरती अभ्यास करा. तुम्ही एक्स-वाय-झेड कॉलेजमध्ये जे काही प्रोजेक्ट्स केले असतील, गो फॉर इट. त्याचा अभ्यास करा. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जेवढं बोलाल, तेवढं तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया एक म्हणजे काय म्हणतात तेवढं तुमचं चान्सेस वाढ चान्सेस बेसिकली असतातच. कारण जर मी तुम्हाला 4 प्रश्न विचारते आणि तुम्ही एकच उत्तर देताय. ऑब्व्हियसली तुमच्यामध्ये किती पण टॅलेंट असू दे, मी तुम्हाला पुढे नेऊच नाही शकत आहे. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. ते म्हणतो ना, बोलणाऱ्याची माती पण ऐकते. अगदी करेक्ट. ते तसा विषय आहे हो, आपला. मग आता मॅडम यामध्ये मला सांगा, की आता समजा आपण एच-आर राउंडची गोष्ट करूयात. इंग्लिश कम्युनिकेशनवरती आपण वर्क केलं, आपण एच-आर राउंडची तयारी केली. आता मला एच-आर राउंडमध्ये 5-10 क्वेशन माहिती आहेत, की जे फिक्स एच-आर विचारतातच. सो आता अशा केसमध्ये एखाद्याने चुकून मला क्रॉस क्वेश्चन केला हां. आणि मी बोलायचंच बंद झालो, तर अशा सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे? क्रॉस क्वेश्चन म्हणजे काय? ते आउट ऑफ द बॉक्स तर तुम्हाला विचारणार नाहीयेत. बरोबर. तुम्ही जे काही काम केलेलं आहे, त्याच गोष्टींवरती तुम्हाला क्वेशन्स असणार. जरी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, तुम्ही त्यांना स्पष्ट बोलू शकता, की मी ह्याच्याबद्दल वाचेल. ओके. त्यांना तुम्ही जरा पॉझिटिव्हिटी दाखवा. येस, आय कॅन गिव्ह यू द आन्सर्स. गिव्ह मी सम टाईम. आय विल गो अँड आय विल रीड. मी कुठेतरी ते गोष्टी वाचेन किंवा मला इंटरेस्ट आहे. मी काम पण करू शकतो त्याच्यामध्ये. तुम्ही मला चान्स द्या. ओके. दीज आर द व्हेरी सिंपल थिंग्स. हे तुम्हाला YouTubeवरती पण भेटून जाईल. पण जी खरंच गरज आहे ना आता सध्या म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून जे आपल्याला बाहेर न्यायचं ते एकच आहे, की मराठी माणसांनी खचायचं नाहीये जर जॉब करायचा आहे तर. की आपण म्हणतो ना, की बिझनेसमध्ये लाजत नाहीयेत लोकं, बरोबर. की न लाजता आपण एखादी व्यवसाय जर पुढे घेऊन जाऊ शकतो, तर आपण तसं स्वतःचे स्किल्स पण डेव्हलप करू शकतो. आज नाही जमणार, उद्या नाही जमणार, 4 दिवसांनी ते जमेलच ना. एक लाईन आपल्याला पाठ करायची आहे. आपल्याला 5 मिनिटं लागतील, 10 मिनिटं लागतील. एक लाईन 10 वेळा म्हणेल ऑब्व्हियसली मॅम ती पाठ होणारच आहे. अगदी तर करेक्ट. ते कन्सिस्टन्सी परत मी तुम्हाला सांगते 4-5 पॉइंट आहेत तेच रिपीट्स आहेत. तर यू हॅव टू डू इट. करेक्ट. आणि मी असं विचारेल तुम्हाला जरा वेगळा प्रश्न आहे माझा. पण आता ॲज अ एच-आर तुम्ही जे वर्क करता हायरिंगमध्ये डेफिनेटली खूप चांगलं काम करताय. सो असं काही असतं का, की मराठी माणसांना आपल्याला नाही चान्स द्यायचा, खूप येतच नाही इंग्लिश अजिबात आपण म्हणजे काय असतं नेमकं? खरंच असं होतं का? पॉलिटिक्स तर सगळीकडे असतं. पॉलिटिक्स आहे आपण जगूच शकत नाही. मग ते कुठे पण असो, इन ऑफिस असू दे, आउटसाइड ऑफिस असू दे, ओके. थोडेफार पॉलिटिक्स चालतात. मग हेच जर कुठेतरी ब्रेक करायचं असेल, तर मला असं वाटतं माझ्यासारख्या लोकांनी पण पुढे गेला हे खूप मराठी भाषांनी पुढे येणं गरजेचं आहे. मॅक्सिमम मराठी लोकांनी काम करणं गरजेचं आहे. माझा फोकस असतो ॲक्चुअली, की म्हणजे आपल्याला लगेच नावावरून समजतं ना, की करेक्ट. आपला व्यक्ती आहे म्हणून. तर मला त्यांच्यासाठी एकच सांगायचं असतं, की हां, तुम्ही तुमच्यावरती पॉलिटिक्स खेळलं जाणार आहे. कारण आज तुम्ही बघा किती मराठी माणसांचे स्वतःच्या कंपनी आहेत. नाही, सगळे बाहेरून आलेले आहेत आणि सगळे ओनर्स बाहेरचे आहेत. मग ते काय एंटरटेन करतील आपल्याला? जर तुमच्या गट्स आहेत, जर तुमच्यात स्किल आहे, जर तुमच्यात कम्युनिकेशन ते तुम्हाला रिजेक्ट नाहीच करू शकत. यार उसको आता है, उसको लेना ही पडेगा. हे
या स्टेपला जायला पाहिजे आपण कुठेतरी. करेक्ट. म्हणजे आपण आपले स्किल एवढे चांगले अपग्रेड केले पाहिजेत, की आपल्याला घेतलंच पाहिजे राइट. समोरच्याने. तेव्हा कुठे हा गॅप भरून निघेल. राइट. सो असे काही अनुभव मॅडम, की जे तुम्ही सांगू इच्छिता म्हणजे काही कुठल्याही सिच्युएशन, की तो तुमच्यासाठी बेस्ट एखादा लर्निंग असेल किंवा आपल्या ज्या ऑडियन्ससाठी हेल्पफुल असेल? अं, बघा मला ना प्रत्येक दिवस माझ्यासाठी चॅलेंजिंग असतो. ओके. का? रोज नवीन लोकांसोबत संवाद आहे. बरोबर. रोज आठवड्याला कितीतरी लोकं रिक्रूट होतात. मग त्यांच्यासोबत संवाद असतो. मग ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट म्हणजे भरपूर गोष्टी जाणवतात. म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः जॉइन झालते एका कंपनीमध्ये, तर त्यावेळेस एक वेगळाच हे थीम होती, की बाबा एक ग्रुपच बनतो डायरेक्ट. बरोबर. एक टीमचा ग्रुप वेगळा बनतोय मरणार आहे. कारण त्यांच्या सवयी पण सगळ्यांच्या वेगळ्या असतात. आपल्या सवयी वेगळ्या, त्यांच्या सवयी वेगळ्या. तर कुठेतरी ना मी त्यांच्यामध्ये मॅच झाले हेच माझ्यासाठी खूप मोठं मोटिव्हेशन आहे. ओ. हां. तर त्यांनी पण असं आहे, की नाही यार ही मराठी आहे म्हणून काय झालं, पण हिच्यात काहीतरी वेगळं आहे. तर ते मला असं सांगायचं की स्वतःमध्ये जर जोपर्यंत काहीतरी वेगळेपणा तुम्ही आणत नाही ना, जोपर्यंत तुम्हाला सेल्फ मोटिव्हेशन पण येणार नाही असं. करेक्ट, करेक्ट. म्हणजे आपल्याला जर त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये कोप अप व्हायचं असेल, राइट. तर आपल्याला त्या गोष्टी त्या लेव्हलला अपग्रेड करून जावंच लागेल. येस, वी हॅव टू एनिवेज एक्सेप्ट इट. येस. ते म्हणतात ना, की म्हणजे माझं प्रत्येक वेळेस असं झालंय, की ज्या पण टेबलला मी ज्यांच्यासोबत पण आहे, म्हणजे माझे सीनियर्स आहेत व्हॉटएव्हर. तर कुठेतरी आय एम द यंगेस्ट. ओके, सो नाईस. दॅट्स इज अ व्हेरी बिग अचीव्हमेंट फॉर मी. जे हो. कोणी बसतंय अराउंड द टेबल. सो आय एम द यंगेस्ट इन देम. सो हे कुठेतरी वेगळाच फिलिंग असते करेक्ट, करेक्ट. सगळ्यांमध्ये. नाही म्हणजे आपल्यापासून लोकांनी मोटिव्हेट व्हायला पाहिजे, असं मराठी माणसांनी राहिलं पाहिजे. करेक्ट. सो मॅडम आता ह्याच्यामध्ये नेसेसरी स्टेप्स काय आहेत? आता समजा एखाद्या मुलाचं 10th-12th झालं, हं, हं. त्याने असं काय केलं पाहिजे जेणेकरून त्याला कॉर्पोरेटमध्ये जाण्याची जर्नी ईझी होईल? ओके. आता पहिलं तर पॅरेंट्सनीच हे समजून घ्यायला हवं, की जर तुमचं कसं आहे आता सराउंडिंग अशी झाली आहे, की तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये राहतात, तर 80% ऑफ देम आर इंटू आय-टी. आय-टी म्हणण्यापेक्षा कॉर्पोरेट व्हॉटएव्हर दे आर वर्किंग. मग ते काय कुठलेही क्षेत्र असू दे, ते मॅनेजमेंट क्षेत्र असू दे किंवा ते इंजिनिअरिंगचं असू दे, व्हॉटएव्हर. 10-20% बिझनेस आहेत. देन अदर जे काही असेल डॉक्टर्स अँड ऑल. तर जर तुमचं गोल क्लिअर आहे, की मला माझ्या मुलाला 12वी मध्ये इंजिनिअरिंगलाच पाठवायचं आहे किंवा 10th नंतर पण त्याला आय-टीच कुठेतरी जायला पाहिजे आणि चांगलं पॅकेज भेटायला पाहिजे. कारण की हे पॅकेज शब्दच खूप विचित्र आहे. बरं. कारण बघा ना तुम्ही एखाद्या व्यक्तीला 3,00,000चं पॅकेज आहे, 4,00,000चं पॅकेज आहे. आता ते मला माहिती ते डिडक्शन होऊन त्याच्या हातात किती जाणार आहे. कितीच आता मॅडम खरंच सांगा. इट डिपेंड्स ओके. अगेन इट विल कम अपॉन द कंपनी. ते कंपनीवर डिपेंड करतं, की तुमचा पी-एफ किती कटिंग होतंय. देन तुमचा टी-डी-एस एंड एक्स-वाय-झेड थिंग्स असतात. तर तुमचा मेडिक्लेम असतो, मेडिकल इन्शुरन्स एंड ऑल अशा भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये टॅक्स एंड ऑल. तर की गावाकडच्या लोकांना वेगळं असतं. एवढ्या लाखाचं पॅकेज आहे, तेवढ्या लाखाचं पॅकेज आहे. पण तुमचा मुलगा इथं काय कष्ट करतो, तुमची मुलगी इथे काय कष्ट करते ते सगळ्यांना माहिती आहे. तर ते थोडंसं ते फॅड पण एक थोडं आहे सगळ्यांच्या डोक्यामध्ये. तर बेसिकली थोडंसं लर्निंग 10th स्टँडर्ड नंतर जे तुम्ही मला म्हणताय ना, की काय करायला हवं? तुम्हाला जर खरंच इंजिनिअरिंग करायची, आय वुड सजेस्ट यू गो फॉर डिप्लोमा. ते पण चांगला ऑप्शन आहे. कारण तुम्हाला डिप्लोमाचेच सब्जेक्ट्स परत इंजिनिअरिंगला आहेत. बरोबर. हां, ओके. तो बेस आहे. आय-टी असो और इफ यू आर गोइंग फॉर इंजिनिअरिंग जर आपण थोडासा ट्विस्ट केला हा प्रश्न, की तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं यू गो फॉर डिप्लोमा. ओके. कारण परत तुम्ही 11th-12th करताय आणि मग परत तुम्ही ते नीट देताय, सी-ई-टी एंड ऑल. परत त्याच्यामध्ये कमी मार्क्स अँड देन यू डोंट गेट अ गुड कॉलेज. मग देन यू डोंट गेट अ गुड प्लेसमेंट. करेक्ट. ओके. हे हे जाळच आहे. हं. पण तुम्हाला चांगले मार्क्स भेटले, तुम्हाला चांगलं कॉलेज भेटतं आणि यू यू गेट अ गुड प्लेसमेंट अल्सो. राइट. हां, तर ही एक सिंपल गोष्ट आहे. सो यू डिसाईड की एकदाच तुम्ही फिक्स्ड डिसिजन घ्या, की 10th नंतर तुम्हाला काय करायचंय. इफ यू वॉन्ट टू गो फॉर दिस स्ट्रीम, वेल एंड गुड. आणि तुम्ही ऑप्शन्स ठेवू नका लाईफमध्ये. लाइक माझा एक क्लिअर फंड आहे. इफ यू आर हॅव्हिंग अ प्लॅन ए, तर
तो जर तुम्हाला अल्टरनेट प्लॅन ठेवायचा आहे ना, जर तुमचा अल्टरनेट प्लॅन बी आहे, तर इट शुड ऑल्वेज बी सपोर्टिंग टू युअर प्लॅन ए. करेक्ट. ओके. जर तुमचा प्लॅन काय एक आहे, तर तो दुसरा जो प्लॅन आहे, तो नेहमी पहिल्याला सपोर्ट करणारच हवा आहे. म्हणजे तुमच्याकडे एकच प्लॅन पाहिजे थोडक्यात. राइट, राइट, राइट. दुसरे तुम्ही ऑप्शन ठेवूच नका. ठेवू नका. आणि जर तो ऑप्शन जो ठेवताय ना, तो तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे. जे तुमचं करियर आहे, ज्याच्यामध्ये घडवायचं त्याच्यामध्ये. मिक्सअप काहीही करू नका. बिकॉज करेक्ट. सो आता माझ्याकडे ना आजच एक मुलगा आला होता. तर तो मला म्हटला, "मी ट्रेडिंग खूप भारी करतो. मी खूप पैसे कमवलेत." त्याचे वडील पण आले होते ओके. आणि नाव त्याला आय-टीमध्ये पण यायचंय. सो तुम्ही अशा मुलाला काय रिकमेंड कराल? सी ट्रेडर्स त्यांचं लाईफ खूप वेगळं असतं बरं. 9:15 वाजले की त्यांची दुनिया बंद होते आणि त्यांचं ते ते लोकं बसतात ट्रेडिंग करायला. सो इट्स लाइक त्यांचा टायमिंगवर एक खेळ आहे ना सगळा. ओके. हां, ट्रेडर्सचा अँड देन 3:15ला त्यांची ते सगळं बंद होतं. अगेन इट्स लाइक जास्त मी त्याच्यामध्ये डीप जात नाही. बट फॉर दीज पीपल तुम्ही जर 9 ते 6 जॉब करणार असाल, तर मग तुम्ही ट्रेडिंगवर कसं लक्ष द्याल? कारण काही जण इट्स लाइक फुल डे मध्ये पण असतात. बरोबर. काही जण लाँग टर्ममध्ये खेळतात. इट डिपेंड्स. ओके. तर तुम्हाला करायचंच आहे, यू कॅन डू. ओके. असं काही नाहीये, की तुम्ही ट्रेडर पण आहे, मग तुम्ही आय-टीमध्ये कसं नो. जर तुम्हाला यायचंच आहे आय-टीमध्ये, पण तुम्हाला तेवढे पण पेशन्स हवेत, की तुझा जो स्टॉक वर खाली जो काही होत आहे, तुम्ही त्याच्यावरती पण तेवढं फोकस्ड राहाल. हां, जसं तुम्ही म्हटलात, की प्लॅन ए शुड सपोर्ट प्लॅन बी. आता इथे जर बघितलं तर 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राइट. म्हणजे मन इकडं पण आहे, मन इकडं पण आहे. अशा व्यक्तीने एकच गोष्ट केली पाहिजे का दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत? सी इट डिपेंड्स अपॉन हिज फायनान्शियल थिंग्स. ओके. ओके. हां. ते तुमचं थोडं फायनान्सवरती पण असतं. आणि परत काय होतं, इफ यू आर इंटू कॉर्पोरेट ना, आणि मग परत तुम्हाला जर ट्रेडिंग करायला वेळ नाही भेटला, मग तुमचं परत चिडचिड होणार आहे. सो आय टोटली रिलाय ऑन युअरसेल्फ. म्हणजे मी पूर्णपणे ती गोष्ट तुमच्यावर सोडून देते. तुमच्या हातामध्ये ऑप्शन आहे. हां, एवढं मात्र एक सांगू शकते, जो पॅकेज हा माणूस एका वर्षात कमवणार आहे, तो 2 दिवसात पण काढू शकतो किंवा एका दिवसात पण तेवढे पैसे निघू शकतात. व्हाईस वर्सा ही कॅन लूज द थिंग्स ऑल्सो. हां, राइट. हां. दॅट इज अगेन अ ट्रू फॅक्टर. या. सो ट्रेडिंग नीड्स नॉलेज अँड अगेन लाइक कन्सिस्टन्सी. नॉलेज शिवाय तुम्ही त्या गोष्टीमध्ये हात घालू शकत नाही. करेक्ट. आता जर आपल्याला कॉर्पोरेटमध्ये यायचे, जसं तुम्ही कल्चरबद्दल बोललात, तुम्ही मराठी मुलांबद्दल बोललात. करेक्ट माइंडसेट काय सांगतो? करेक्ट माइंडसेट. सी काम तर करायचंच आहे. हं. पण लोकांनी जे फॅड सेट केलंय, की हाय-फाय राहायचं, कोंबलं जायचं, सिगारेट्स, नॉन-व्हेज, बार्स अँड ऑल. मी ह्याच्या पूर्णपणे विरोधात असलेली व्यक्ती आहे. ओके. सो यू विल नॉट फाइंड मी इन एनी बार. जरी मी एच-आर असले, तर तुम्हाला मी कधीच बार अँड ड्रिंक्स अँड स्मोकिंग. बट याच्यावरच तर ह्या गोष्टी आय मीन पार्टीज ऑन ऑल प्लॅन करतात. हां, राइट. मी त्याच्यावर पण येते. असं काही नाहीये, की एच-आर असेल तर तुम्ही शॉर्ट्स घातले पाहिजे, तुम्ही खूप भारी मेकअप केला पाहिजे आणि तुम्ही खूप एकदम स्लिम ट्रिम फिगरमध्ये. नो. आय एम ऑल अपोजिट टू ऑल धिस कन्सेप्ट. पार्टीज अटेंड करायचे, पार्टीजच करायच्यात. ह्याला एक दुसरा ऑप्शन आहे ना. पार्टी कशासाठी करतो मॅम? सगळे एकत्र यावं सेलिब्रेशन. आणि जेवण करावं हां. आणि थोडं पटाके थॉट शेअरिंग. ओके. हे गडावर पण होऊ शकतं. हं. अगदी करेक्ट. ते गडावरही होऊ शकतं. ते गडावर पण होऊ शकतं ह्या गोष्टी. ह्या गोष्टी अनाथ आश्रममध्ये पण होऊ शकतात. करेक्ट. सेलिब्रेशन कॅन बी देअर अल्सो. तुम्ही वृद्धाश्रमला पण जाऊ शकता. करेक्ट. वी कॅन तुम्ही सेलिब्रेट सेम. स्ट्रीट वरती जाऊन जे गरीब लोकं आहेत त्यांना पण डोनेट करू शकता. राइट. मग ह्याच्यासाठी तिथे जायची, बार्स आणि पब्सला जायची काय गरज आहे? करेक्ट. इट्स अ डीप थॉट ॲक्चुअली. माझ्या दृष्टिकोनाने बघितलं तर तो एक डीप थॉट आहे. तो मग तुम्हाला असं म्हणायचंय, की जे आय-टीचं कल्चर आहे, ज्याच्यामध्ये हे सगळं करतात मुली-मुलं सगळं काही करतात. दॅट इज इन अ व्हेरी रॉंग वे. लाइक दॅट माइंडसेट इज टोटली रॉंग. ते वैयक्तिक आहे ना. सी मला ती गोष्ट आवडत नाही, पण माझ्या फ्रेंड्सला आवडते. मी त्यांना कधीच नाही म्हणत नाही. पण लोकांना सोशलाइज व्हायचंय ना. राइट, राइट. सी सोशलाइज इज व्हॉट, की आता माझे पण फ्रेंड्स आहेत. आय हॅव सी ऑल कॅटेगरी वाला फ्रेंडशिप है मेरे पास. ओके. ओके. सो लाइक आय एम लाइक काही लोकं असे आहेत,
जे खूप रिच स्टँडर्ड्स आहेत. ओके. तर त्यांचं नेक्स्ट ऑरा असतो. त्यांचं नेक्स्ट लेव्हलचं थिंकिंग असेल. मग ते त्यांचं वेगळेच स्टँडर्ड्स असतात. आय हॅव अ कपल ऑफ फ्रेंड्स जे मीडियम रेंजला आहेत. कपल ऑफ फ्रेंड्स हू विल नॉट स्पेंड मनी ॲट ऑल. ओके. ओके. सो प्रत्येक लेव्हलला तुम्ही कसं मॅच होता त्यांच्यासोबत हे तुमच्यावर डिपेंड आहे. सी एखादी गोष्ट तुम्हाला नाही करायची, डोंट डू. ओके. नोबडी कॅन फोर्स नोबडी कॅन फोर्स यू. पण ठीक आहे ते फेड की आय-टी कंपनीजमध्ये की अरे तो पार्टी में नहीं आते, तो स्मोकिंग नहीं करते. हे असतं. ओके. म्हणजे आय-टीमध्ये एवढं प्रेशर असतं का मॅडम? प्रेशर नाही म्हणता येणार, पण एक हे बघा, जसं की आपण म्हणतो ना, की आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय. हेच आत्ताचं कसं आहे, फिरायला जायचंय, फिरायला जायचंय. एक 4 जण असणार, कालवा करणार, चला फिरायला जायचं, गोव्याला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. एक असतो, मी नाही येत. त्यातली मग ती मी एक आहे, की मला नाही जायचं. दे विल नॉट फोर्स मी. मग ते थोडं रुसवा-फुगवी असते. पण जी गोष्ट मला नाही पटत ती मी नाही करत. मग त्याच्यामुळे थोडंसं आपण काहीतरी एक वेगळी आयडेंटिटी आपली बनते. येस, ॲब्सोल्युटली. कारण एवढा पैसा कमवून, एवढं मेहनत टाकून जर आपली वेल्थच बनत नसेल, राइट. तर ह्या सगळ्या गोष्टींचा काहीही उपयोग नाहीये. मला नेक्स्ट प्रश्नाकडे वळायचंय, की आता इंग्लिशबद्दल बोललो आपण, बऱ्याच गोष्टींबद्दल बोललो. ह्या व्यतिरिक्त काय ऑब्झर्वेशन असतात एका एचआरचे हायरिंग करताना? अ, एक आहे ना फॅड आहे सध्याचं, जे सगळ्यांना पटणार आहे, जे कोणी हे बघतंय. ऑफर शॉपिंग हे खूप ट्रेंड आहे, की तुम्ही एका XYZ कंपनीमधून बाहेर पडताय अँड यू रिझाइन. ओके. ओके. हॅव टू सर्व्ह अ नोटीस पिरियड ऑफ 30, 60, 90 डेज व्हॉटएव्हर. मग तुम्ही काय करता, रिझाइन टाकता आणि चालू करता ऑफर घ्यायला मल्टिपल कंपनीजमधून. +2 देन इट गोज टू +4 देन +6. कधी एखादा व्यक्ती 8 लाखावरून 15 लाखावर जंप करतो सांगता येत नाही. 15चा व्यक्ती 30 वर जातो, 10चा व्यक्ती 25-30 लाखावर जातो. कसं आहे, ठीक आहे तुम्ही ते ऑफर शॉपिंग करा, पण तुम्ही तेवढं काम करायला जर तयार असाल, तरच तुम्ही ते करा. करेक्ट. कारण तुम्ही एखादी कंपनी आपल्याला पे करतीये म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही त्यांना इंटू 5 कळतंय? ते इंटू 5% प्रॉफिट करून देताय. ओके. गॉट माय पॉइंट? येस. 10 लाखाचं काम केल्यावर तुम्हाला कुठेतरी कंपनी ₹20,000-30,000 देते. सो देअर इज अ टार्गेट बेस्ड सिस्टम गोइंग ऑन, ओके, एव्हरीवेअर. हो. तर ते तुम्हाला समजलं पाहिजेल की मला जर एवढं पॅकेज हवंय, तर मी तेवढं काम करायलाच माझी स्वतःची कॅपॅसिटी आहे का? 12-12, 13-13, 14-14 तास लोकं कामं करतायत सर. सिरियसली. सिरियसली, सिरियसली. आणि मला नाही वाटत आणि एक वर्क फ्रॉम होम जी गोष्ट आहे ना, ती आता मी इथे बोलू इच्छिते, की लोकांना वाटतं, "अरे, हिचं भारी आहे, त्याचं भारी आहे, हिला वर्क फ्रॉम होम आहे." पण तुझा बॉस तुला कधी फोन करेल तुला सांगता येत नाही. ते 9 ते 6 ड्युटीच नाहीये. ओके. हां, एक्सटेन्शन एवढं आहे आणि काही लोकं आता असे पण आहेत, जे लवकर घरी जातात आणि परत लॉग इन करतात आहे. त्यांचं एक वेगळीच दुनिया आहे म्हणजे खरं. ओके. सो ह्यांच्यासाठी मग खरंच वर्क लाईफ बॅलन्सचं नावच राहत नाही कुठेच. करेक्ट, करेक्ट. पण सगळ्यांना हे सगळं अट्रॅक्टिव्ह दिसतं, भारी बिल्डिंग्स, लक्झरियस लाईफ. कारण आय-टीच अशी फील्ड आहे, की ज्याच्यामध्ये ना फार कमी टाईममध्ये जास्त सॅलरीज मिळतात. बरोबर. त्यामुळे लोकं खूप अट्रॅक्ट करतात, पण त्याच्या नावाखाली. मग आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये एखाद्या व्यक्तीला हॅपी किंवा आनंदी राहायचं त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? एक्सरसाइज करा. ओके. नो, काही आता जसं की मी तुम्हाला म्हणलं, की मी फार मराठी करते. तुम्ही म्हणता, तुम्ही एवढं मराठी करा, तुम्ही काय करता? तर मी पथकात आहे. बोलता शपथात. तर ते 2-3 महिने माझ्यासाठी एक छान खूपच सुखाचे दिवस असतात तुम्ही जसं म्हणालात, की ते एक गणपती आणि ते वेगळंच आणि आपल्या पुण्याचं तर फारच वेगळं कल्चर आहे आणि ते 2-3 महिने मी खूप एकदम आनंद असते आणि माझं एवढंच असतं, अरे कधी 7 वाजता, कधी 6 वाजता, मी कधी पळते. ओके. एक एक आवड असते ना, ती तुम्हाला ओढून घेते त्या गोष्टीकडे. नेक्स्ट इज तुम्ही एक्सरसाइज करा. गो फॉर जिम, गो फॉर योगा. भरपूर ऑप्शन आहेत आता. स्विमिंग करा. जे गोष्ट आवडते लहान मुलांसोबत खेळा, पार्क्सला जावा, गार्डन्सला जावा. शनिवार, रविवार आता खूप सारे ट्रेकर्स आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांना जॉइन व्हा. तुम्ही त्यांच्यासोबत ट्रेकिंगला जा. एक्सप्लोर डिफरंट प्लेसेस. सॅटर्डे, संडे नुसतं कपडे धुवत बसू नका आणि कपड्याचे घड्या घालत बसू नका.
ह्याचं तुम्ही खूप रिग्रेट करणार आहे लाईफमध्ये, की मी शनिवार, रविवार केलंच काय एवढ्या वर्ष? हो. आणि तुम्ही एखाद्या आय-टीतल्या मुलाला विचारा, "तू कधी फिरायला गेलता?" नाही सांगू शकत तो. सिरियसली? सांगू शकत नाही ती व्यक्ती, की मी लास्ट फिरायलाच कधी बाहेर गेलोय. तर तुम्हाला चांगलं पॅकेज आहे. यू सेव्ह सम मनी. तुम्ही जे बाहेर जे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करताय, मी तर इन्व्हेस्ट जसं वापरेल, तर पब्लिक आणि ह्याला तुम्ही काहीच पैसे घालवता मग बरोबर. तर तुम्ही जे बाहेर पैसे वेस्ट करताय, सो इन्व्हेस्ट इट. गो फॉर अ फॉरेन ट्रिप. आहे ना? ती खूप पहिलं आपलं जागा सोडा. जरा ते कुठे राहताय ना आणि ती सवय असते. तोच चहावाला, तीच काकू, तीच मेसवाली आणि तीच डब्बा. तुम्ही तुमचं थोडं सराउंडिंग चेंज करा. तुम्हाला समजतं. आपल्या इथे टप्प्या-टप्प्यावरती जागा, भाषा बदलते, बरोबर. कल्चर बदलतं, पाणी बदलतं, जेवण बदलतंय. मग हे नवीन एक्सपिरियन्सेस आहेत. एक्सप्लोर करायला शिका. एक्सप्लोर करायला शिका. ग्रेट. आणि अजून मला विचारायला हे आवडेल, की खरंच आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून काम करताय. खरंच किती पर्सेंटेज मराठी लोकं आय-टीमध्ये काम करतात तुमच्या अनुभवाने? कमी आहेत. खूप कमी. हां, बॅड फॅक्ट असा आहे, की आहेत, पण तुम्ही जर जर ते बघत असतील ना हे सगळं, तर ते पण जाणवतील, की अरे, माझा मित्र कुठं मराठी आहे? नाहीये. कलीग माय कलीग ही इज नॉट अ मराठी. हे हिंदी. हां, तोही कुठली पण लँग्वेज असू दे. मग ही जर सिच्युएशन आपल्याला बदलायची असेल, तर काय केलं पाहिजे? तुम्ही तुमचं कसं आहे, मराठी माणूस मराठी माणसाला पुढे पण नेतो आणि मागे पण खेचतो. दोन्ही. एका नाण्याला दोन्ही बाजू असतात. तर अ, कधी-कधी आपण ना एखाद्या फ्रेंडला सजेस्ट पण करू शकतो, की "बाबा इथे ओपनिंग्ज आहेत, तू इथे अप्लाय कर. तू माझ्या कंपनीमध्ये ये." आपण काय करतो, आपल्या माणसाला विसरतो आणि आपण बाहेरचे 4 गोळा करत बसतो. हां, करेक्ट. हेच करेक्ट बोललात की. हां. मग आपण आपल्या मित्राला का पहिलं सांगत नाहीये, की बाबा इथे ओपनिंग आहे, तू इथं अप्लाय कर. त्याचे कॉम्पिटिशन वाढेल म्हणून कदाचित. आता मला परत ते पॉलिटिक्स नाही खेळायचं, की माझे प्रामाणिक मत आहे, की आपण आपल्या माणसाला मदत करायला हवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे, की जोपर्यंत आपण आपली माणसं मोठी करत नाही, तोपर्यंत आपण स्वतः मोठी होत नाही. करेक्ट. आपण स्वतः मोठं होणारच नाहीये, की जर तुम्हाला वाटतं, की मला 4 लोकांनी ओळखावं, तुम्ही आधी 4 लोकांची मदत करा. हं. तुम्ही सुरू करा. तुम्ही सुरू करा. करेक्ट. सो मला तुम्हाला ॲज अ एच-आर हे विचारायला आवडेल, की आता मी स्वतःही खूप वेळा बघितलंय, की सर्रास लोकं स्मोकिंग करतात. ड्रिंक तर खूप नॉर्मल झालंय. म्हणजे गावाकडे देशी मिळते, इकडे इंग्लिश मिळते. सो तुम्हाला कधी कोणी अप्रोच नाही केलं का? तुम्हाला कोणी विचारलं नाही का कधी? हां, होतात. ऑफिसची पार्टीज असतात. दर 15 दिवसाला लोकांचं चालूच असतं काही ना काहीतरी. त्यांना स्ट्रेसमधनं बाहेर निघायचं असतं. हे खूप फॅड आहे, की मला स्ट्रेस आहे, मी दारू प्यायला चाललोय, मी स्मोक करणार, ड्रिंक करणार. मला तर तसं कधी काही वाटलं नाही गरजेचं. ती अजून तर एवढी गरज नाही भासली आणि कधी भासणारही नाही. कारण मला नाही वाटत, की स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठी की आता जे बघत असेल ते म्हणणार, "तुला काय माहिती? तू तर कधी पिली नाहीये" म्हणा. अरे! मग ते कल्चर आहे. तो एक ब्लॅक पॅच आहे, की तुम्हाला ह्या गोष्टी केल्याशिवाय लोकं म्हणत नाहीत, "अरे, ही कूल आहे" म्हणून. तर नाहीये मी कूल त्या गोष्टींमध्ये आणि नाहीत त्या गोष्टी मला ॲज अ ट्रेंड म्हणून मला करायच्या नाहीयेत. आणि मी सजेस्ट पण करेल, की मी हे खूप गोष्टी अनुभवल्यात, की गावाकडचं मुलं-मुली तिथं कधी काही म्हणजे रिस्ट्रिक्शन्स खाली असतात. त्यांच्या पेरेंट्स त्यांना काही अलाऊ करत नाहीत, कुठे जाऊ देत नाही. मग ते इथे कुठेतरी पुणे, मुंबईला आल्यावरती पंख सुटल्यासारखे नाही का अ, उडायला चालू म्हणजे एकदम त्यांनी खूप भरारी भेटते त्यांना. एकदा कोण बरं. बघणारं नाहीये ना आता. बरोबर. काय टाईम आहे ते सुद्धा त्यांना समजत नाही, की आपण कुठे आहे, आपण काय करतोय, आपण कोणासोबत आहे, आपण कोणावरती किती विश्वास ठेवायला पाहिजे. ह्याही गोष्टी खूप मॅन्डेटरी आहेत. पैसाच तुम्हाला कुठे कामी येणार नाहीये. तुमची संस्कृती, तुमचे विचार, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी काय कष्ट घेतलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माइंडमध्ये ठेवून रोजची दिवसाची सुरुवात करावी लागते. अगदी करेक्ट. आता तुमच्या सराउंडिंगलाच जर असे लोकं आणि ह्या लोकांमध्ये राहून जर तुम्हाला तुमची संस्कृती जपायची आहे,
तर हे मोटिव्हेशन कुठून येतं? अ, ह्यात नो डाउट मी म्हणजे माझा थोडासा प्रॉब्लेम झालाय, की मी कॉन्व्हेंट मधून आले आणि माझी स्कूलिंग लाईफ जी होती, ती पूर्णपणे वेगळी असल्यासारखी होती, की मला मराठी टच काहीच नव्हता आणि मी कुठेतरी परत माझं नेटिव्ह जे आहे तिथे गेल्यानंतर मला समजलं, की आपलं किती नशीब आहे, की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारशात कुठेतरी आहे. ह्याचं लाभ जे आहे ते मी स्वतःला खूप काय म्हणतात त्याला, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे, की अ, हे कुठेतरी मी छत्रछायेखाली मी त्या आहे आणि नो डाउट, नो डाउट, नो डाउट अँड नो रिग्रेट्स की मी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि मला कधीच वाईट वाटलं नाही, की मी महाराजांचे फूट स्टेप्स फॉलो करते आणि कोणीतरी मला बघतंय आणि मग ते म्हणते, "अरे ये क्या कर रही है?" मी जे करते ते चांगलं करत आहे आणि असं मला वाटतं आणि मी परत एकदा सांगते, की ही जी माझ्या कपाळावरची जी चंद्रकोर आहे, ती गेले 10 ते 12 वर्षांपासून आहे आणि काही लोकांना असं वाटतं, "अरे ही काही कपडे घातले तर ही ही हेच आउट म्हणजे तेच फेसिंग तिचं असतं." तर आहे ती तर मी ती नेहमीच जपत राहील असं मला वाटतंय आणि मी कोणाला म्हणणार नाही, की तुम्ही पण तेच करा. असं काही नाहीये. असेही काही लोकं आहेत जे खोटे भक्त असतात अ, आणि ते फक्त दिखावा करतात. पण तुम्ही दाखवू नका. पण ते तुमचं मनातून करा काही गोष्टी असतात ना, की मी एखाद्याला खरंच मदत करतोय. कारण की आपला मनुष्य जन्मच त्याच्यासाठी झालाय, की आपण एखाद्याची मदत करावी. कुठे जरी अडचणीत असा आपल्याकडून होत असलं तर ते नेहमीच ती मदत आपण केली पाहिजे आणि मला असं वाटतं, की अ, छत्रपती शिवाजी महाराजांकडून मी ती प्रेरणा घेतलेली आहे आणि मी कुठल्यातरी क्षेत्रात असले, तरी माझ्यातलं हे जे आहे ते मला संस्कृती जपणं जे आहे, ते मला कुठेतरी सोडायचं नाहीये. ह्याच्यावरती मी ठाम शिक्कामोर्तब असं नाही, खूप चांगली गोष्ट आहे आणि अजून एक क्वेशन होता. तुम्ही 3 क्वेशन सांगितले. 2 झाले, 1 राहिला. पालकांबद्दल तुम्ही काहीतरी बोललात. अ, तिसरा प्रश्न. आयुष्यात ना अ, आई-वडील हा खूप मोठा फॅक्टर असतो आणि त्यांची जी मदत असते, ती खूप मोठी असते आणि कारण हे बघा, माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे, की माझ्या घरामध्ये सगळे मेडिकल फील्डमध्ये आहेत. ओव्हरऑल एव्हरीबडी आजी-आजोबा, मग माझे जे काही फॅमिली मेंबर एक्स-वाय-झेड ट्रीमध्ये असं ते 80-90% सगळे मेडिकल बॅकग्राऊंडमधून आहे. तर त्यांनी असा कधी विचार नाही केला, की आपल्या पण मुलांना आपण तेच लाभलं पाहिजेल तर सगळ्याच पॅरेंट्सला पण माझं हेच म्हणणं आहे, की तुम्ही जे केलंय अपेक्षा करू नका तुमची मुलं पण तेच करतील. हं. कारण आता जग बदलतंय. बरं, आपल्याला पण बदलायला हवं. सोशलाईज होतात आहेत गोष्टी. तुम्ही पण थोडंसं चेंज व्हा. तुम्ही त्यांच्यासोबत ती मॅच्युरिटीनी वागण्याचा प्रयत्न करा. कारण आज जर एखाद्या मुलाला यायचं ठीक आहे, मी मान्य करते आय-टीमध्ये यायचंय. व्हॉट इफ ही इज व्हेरी गुड इन सिंगिंग? तो खूप छान क्रिकेट खेळतोय. तो खूप छान डान्स करतोय. त्याला त्याच्या पॅशन सोबत पण पुढे जाऊ द्या. असं करेक्ट. सो खूप छान संदेश दिलात तुम्ही आणि आज द सारिका शो पॉडकास्ट चॅनलवरती खूप चांगली आणि इन्फॉर्मेशनल जी माहिती मिळाली आहे. सो त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही मला या पॉडकास्टवरती बोलवलं आणि सगळ्या व्ह्युअर्सला आग्रहाची विनंती, की सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि मराठी माणसांना पुढे घेऊन जाणे हाच एक आमचा एकमेव उद्देश तेच आहे. हां आणि मराठी माणूस असेल किंवा स्त्री असेल, कोणी असेल आणि आज मला खूप छान वाटतंय, की एक महिला मराठी व्यक्तींनी मला आज पॉडकास्टवरती इन्व्हाईट केलंय. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. थँक यू सो मच. थँक यू सो मच.